गोष्ट त्या वेळेची आहे जिथे मी शिकवायचो। त्यावेळी मी शाळेच्या वसतिगृहात राहायचो, पण काही महिन्यांनी मी माझ्या पत्नीला तिथे घेऊन भाड्याने घर घेतले। आम्हाला ज्या घराची खोली मिळाली त्या घराचा मालक म्हातारा होता आणि त्याचे 2दा लग्न झाले होते। त्यामागचे कारण म्हणजे त्याची पहिली पत्नी वारली होती आणि याचा नवरा पण दारूमुळे वारला होता। त्यामुळे याचे दुसरे लग्न केले, पण तिचे वय कमी होते आणि तिच्या नवऱ्याचे जास्त वाटत होते। त्यांना एक मुलगा पण होता। त्याची दुसरी पाहायला चांगली होती, ती घरीच राहायची आणि तिचा नवरा हा जास्त करून बाहेर राहायचं। कधी कधी तिची आणि माझी नजर मिळायची आणि योगायोग असा की ज्या शाळेत मीही शिकवत होतो त्याच शाळेत तिचा मुलगा शिकत होता। हा योगायोग माझ्यासाठी खूप फायदेशीर ठरला। माझ्या बायकोच्या पायाला दुखापत झाल्यामुळे मला गच्चीवर पसरायला जावे लागत असे। शाळेतून परत आल्यानंतर अनेकदा गच्चीवर कपडे पसरायला जावे लागे। माझ्या रोजच्या दिनचर्येतील हे माझे काम होते। कधी कधी तिची भेट इथेच व्हायची। ती बोलताना मला सर म्हणायची। तिचे नाव ममता होते। एके दिवशी दुपारी कपडे सुकवायला गच्चीवर गेलो होतो। त्या दिवशी ममताचा नवरा बहुधा बाहेर गेला होता। तो संध्याकाळीच परत यायचा। मी कपडे सुकवण्यात व्यस्त होतो तेव्हा मला समजले की गच्चीवर दुसरे कोणीतरी आहे। मी कुतूहलाने मागे वळून पाहिले तर ममता मागे जिन्यावर उभी होती। ती माझ्याकडे बघत होती। त्याच्या डोळ्यात एक विचित्र आकर्षण होतं। मित्रांनो, डोळ्याची आग खूप तेजस्वी वाटत होती आणि तिचे त्यावर नियंत्रण नव्हते। ममताची अशीच अवस्था होती आणि मी तिच्याकडे पाहिल्यावर तिच्या डोळ्यांच्या बाहुल्या अजून मोठ्या झाल्या। कदाचित ममता तिथे उभी राहून फक्त माझाच विचार करत होती का माहित नाही। मी तिला आवाज दिला, पण माझा आवाज तिला ऐकू आला नाही। मी तिच्या जवळ गेलो आणि जोरात आवाज दिला। मला समोर पाहून ती आधी थक्क झाली, पण नंतर स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाली, काय? मी म्हणालो, तुमची तब्येत ठीक आहे ना? काही अडचण तर नाही ना? काही समस्या असल्यास मला सांगा। ममता म्हणाली, नाही तर असं काही नाही। मी म्हणालो, तुमचे डोळे का बरं एवढे लाल आहे? काय विचार करत आहात? मला पण सांगा। माझ्याने काही मदत झाली तर मी करेल, तिने मला विचारले। मग सांग, मी काय विचार करत होते? मी म्हणालो, मी खरं सांगू तर तुम्हाला वाईट तर वाटणार नाही ना? ती म्हणाली, नाही, मला तुझ्या बोलण्याने अजिबात वाईट वाटणार नाही। प्लीज मला सांग, मी काय विचार करत आहे? मी म्हणालो, माझा ते विचार करत नाही ना, कारण मीच इथे आहे, बाकी कोणी नाही। ती एकदम रागाने म्हणाली, मी तुझा कशाला विचार करेल? मला राग आला। त्यानंतर माझ्या बायकोने मला खालून हाक मारायला सुरुवात केली होती। मी शांतपणे माझ्या खोलीत गेलो आणि जेवण झाल्यावर बेडवर पडलो। माझी बायकोही आली आणि माझ्या शेजारी आणि आम्ही बोलू लागलो। काही दिवस मी शांतपणे गच्चीवर जायचो, कपडे पसरून परत यायचो। ममता मला गच्चीवरून पाहत होती, पण मी काहीही न बोलता यायचो। ती मला रोज शाळेत येताना बघायची, पण तिच्याशी पण मी मुद्दाम तिच्याकडे लक्ष देत नव्हतो। काही दिवसांनी शाळेला सुट्ट्या होत्या, तर मला माझ्या सासरमधून फोन आला। माझ्या पत्नीला घेऊन या म्हणून बोलले। मी पत्नीला सोडून दिले आणि दुसऱ्या दिवशी परत आलो। आता मी एकटाच असल्याने मला माझ्या बायकोची आठवण येऊ लागली। मी ममताच्या घरी जायचा विचार केला, पण मला राग आल्यामुळे मी गेलो नाही। मग एक दिवस मी शाळेतून परत आलो आणि दुपारी कपडे धुत होतो। त्यावेळी ममता आली आणि म्हणाली, काय करत आहात सर? कपडे धुता आहात का? सुरुवातीला मी काहीच बोललो नाही आणि तिच्याकडे पाहिलं नाही। तिने पुन्हा त्याच गोष्टीची पुनरावृत्ती केली, पण तरीही मी गप्प राहिलो। मग ती माझ्या समोर येऊन बसली आणि म्हणाली, सर रागावलात का? तुम्ही माझ्याकडे बघत पण नाही आहे। सर, तुमचे लक्ष कुठे आहे? मी तुम्हाला काहीतरी सांगतोय, मी काय बोलतोय याकडे थोडे लक्ष तर द्या। मग मी तिच्याकडे बघितले आणि तिला म्हणालो, त्या दिवशी तुम्ही माझ्यावर रागावले आणि जोरात ओरडले। तर ती म्हणाली, त्या दिवसासाठी मला माफ करा। त्या दिवशी मी रागात होते आणि बोलू लागली। त्या दिवशी मला काय झालं होतं माहित नाही। मी तुझ्याशी गैरवर्तन केले। मी म्हणालो, माफ करील तुला, पण काय झाले होते ते सांग। ती म्हणाली, माझ्या नवऱ्यामुळे मी रागात होते। मी विचारले, का बर काय झाले होते? तर म्हणाली, माझ्या नवऱ्याला कुठे चला म्हणते तर येत नाही, नुसते बाहेर असतात, मला जास्त वेळ देत नाही
आणि काही बोलले तर भांडण करतात. किती दिवस झाले असेच सुरू आहे. ती नाराज दिसत होती. मी तिला 2-3 जोक सांगितले तर ती हसायला लागली. हसत म्हणाली, तू खूप भित्र आहेस ना? आणि म्हणाली, तुझी बायको इथे नाही का? मी म्हणालो, नाही, ती आपल्या घरी गेली आहे. मी विचारले, का विचारत आहे? तर ती म्हणाली, असेच. खरं तर गोष्ट अशी आहे की माझा नवरा पण बाहेर गेला आहे आणि मला चिकन खायचे आहे. मी असा विचार केला की मी तुम्हाला देखील आमंत्रित करू. त्यानंतर आमच्यात काय गोष्टी झाल्या हे पुढच्या भागात ऐकायला मिळेल.